हॅलो गाईज, आपल्या सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण साधी सिंपल फुलांची रांगोळी बघणार आहे, ती पण थेंबांची. तर इथे 4 थेंब आणि 4 ते 2 थेंब काढून घ्यायचे आहे दोन्ही साईडला. तर आणि इथे दाखवल्याप्रमाणे रांगोळी काढून घ्यायची आहे. खूप सुंदर आहे, खूप सोपी रांगोळी आहे आणि फुलं पण खूप छान आहे. फुलांची डिझाईन आहे. तर अशा प्रकारे आपल्याला डिझाईन काढून घ्यायची आहे. दोन्ही साईडनी मी शंकरपाळ्यासारखा आकार काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला इथे फूल बनवायचं आहे आणि खूप सुंदर दिसते ही रांगोळी पण. जर तुम्हाला थेंबांची रांगोळी आवडत असेल काढायला तर स्वतः काढून बघायचा आणि मग आपण रांगोळीच्या याच्यामध्ये काढून बघायचं. थेंब काढून घ्यायचे, नंतर मग रफ याच्यावरती काढून बघायची रांगोळी. तर अशा प्रकारे आता मी इथे हा कलर टाकून घेते, तुम्हाला दाखवते. इथे मी 2 कलर घेणार आहे, एक निळा रंग आणि एक डार्क निळा रंग, किंवा तुम्ही शेड पण तयार करू शकता. शेडसाठी आपल्याला कलर करायचा आहे, तुम्ही कुठलंही कलर टाकू शकता, पिवळा, गुलाबी, लाल. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कलर आपण टाकू शकतो. तर खूप सुंदर दिसते. तर आता इथे बघू शकता मी थोडंसं डार्क कलर घेतलेला आहे, याच्यामध्ये काळा रंग टाकलेला आहे आणि आपल्याला शेड तयार करायचा आहे. तर त्यांच्या पानांमध्ये वगैरे आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि बॉर्डर पण मी तशाच प्रकारे करणार आहे. तर चॅनलला सपोर्ट करा आणि आवडलं तर एक लाईक नक्की करा, शेअर पण करा आणि रांगोळी काढून बघा. कारण अंगणाची शोभा वाढवणारी ही जी आहे दारात काढलेली आपली रांगोळी असते. आणि आता इथे पिवळा रंग मी टाकलेला आहे. पिवळ्या रंगाचं आपण आतमध्ये जे फुलांमध्ये असते ते. आणि आता इथे हिरव्या रंगाची दांडी करणार आहे आणि हिरव्या रंगामध्ये पण मी 2 कलर करणार आहे, 2चा शेड देणार आहे. तर कंटिन्यू रहा. तर कशी वाटली तुम्हाला रांगोळी? आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, सपोर्ट पण करा. तर इथे थोडंसं मी गोल्डन कलरचं, ज्याला चमकी पण म्हणतात, विकत मिळते, ती टाकलेली आहे आणि आपली डिझाईन पण तयार झालेली आहे. आपली रांगोळी पण छान झालेली आहे, तयार झालेली आहे.